हरे कृष्ण. आपल्या समोर स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 11. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 14 वर थांबलो होतो. तथा विस्मयाविष्टो दृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीभिरभाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. राईट. सो आपण संजयने जे वर्णन केलेलं आहे ते बघितलं होतं. सॉरी, भगवंताने सांगितलं की तुला हे याच्यामध्ये दिसेल. राईट. विश्वरूपामध्ये काय काय दिसेल शॉर्ट मध्ये वर्णन केलं. येस. आणि त्यानंतर मग अर्जुनाने वर्णन केलं की संजयने वर्णन केलं की या विश्वरूपामध्ये काय काय दिसत आहे. श्लोक नंबर 9 पासून ते 14 पर्यंत. मग जेव्हा अर्जुनाने असं दृश्य पाहिलं, सहस्त्र सूर्य, त्यानंतर संपूर्ण जग एका ठिकाणी आणि भगवंतांचं दिव्य तेजोमय रूप, त्यानंतर अर्जुनाने आपल्या प्रार्थना प्रारंभ केल्या. म्हणजे अर्जुन म्हणतो मग श्लोक नंबर 15 पासून विस्मयचकित होऊन, आणि आपण लास्ट टाइम बघितलं होतं की कशा प्रकारे विश्वरूप दर्शन हे या भौतिक जगाशी संबंधित आहे आणि भगवंतांच्या ज्या दोन प्रकृती असतात, परा आणि अपरा, आध्यात्मिक आणि भौतिक. विश्वरूप हे भौतिक प्रकृतीचं दर्शन आहे बेसिकली. राईट. आणि भौतिक प्रकृतीच्या दर्शनाने लोक घाबरतात, कारण लोकांना फक्त चांगलं चांगलं बघायची सवय असते. परंतु भौतिक जगत हे दोन्ही गोष्टींनी बनलेले, चांगले आणि वाईट. ऑफकोर्स चांगली गोष्ट पण इथे वाईटच असते, आणि म्हणून इथे पुढे आपण बघू प्रबोधांच्या प्रपोर्ट मध्ये. मग अर्जुन म्हणतो श्लोक नंबर 15 पासून वाचा. श्री चंपकलता माताजी वाचा श्लोक नंबर 15. अर्जुन उवाच पश्यामि देवास्तव देवदेहे सर्वास्तथा भूत विशेष संगान ब्रह्मांडमीशं कमलासनस्त मुनिश्च सर्वानुगराश्च दिव्यान. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हरे कृष्ण. सो बेसिकली अर्जुन काय करतोय, कन्फर्मेशन देतोय जे त्याने अगोदर भगवंताने सांगितलं होतं की तुला हे दिसेल. सो ते त्याने कन्फर्मेशन दिलेलं आहे की एका ठिकाणी बसून मला सर्व काही दिसत आहे. जे 7व्या श्लोक मध्ये भगवंतांनी म्हटलं होतं, मला दिसत असेल 7व्या श्लोक मध्ये पहिली लाईन आहे एकदम फर्स्ट श्लोकाची. इह एकस्थम जगत कृष्णम. राईट. हे अर्जुन, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता या माझ्या देहामध्ये पहा. आणि अर्जुन एक्झॅक्टली मग हे बघितल्यावरती 15व्या श्लोकामध्ये राईट कन्फर्मेशन देतोय. राईट. सगळ्या देवतांना सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे ब्रह्माजींसकट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहत आहे, म्हणून तो ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो. आणि ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात ज्यावर गर्भदोक्षाही विष्णू पोहोडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो. त्याला वासुकी म्हटले जाते. वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत. गर्भदोक्षाही विष्णू पासून ते ब्रह्मांडातील अत्युच्च लोकांपर्यंत ज्या ठिकाणी कमलास्थनस्थ ब्रह्मदेव वास करतात, सर्व काही अर्जुन पाहू शकतो. राईट. सो लाईक दॅट. अँड देन नंतर अर्जुन म्हणतो पुढे श्लोक नंबर 16 वाचा गोपीगण माताजी. हरे कृष्ण.
अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादी पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. हरे कृष्ण. येस. तर अर्जुनाने इथे 3 टर्म वापरलेले आहेत, राईट. 2-3 टर्म वापरले आहेत. विश्वेश्वर आणि विश्वरूप, राईट. अथ विश्वेश्वर, सॉरी, हे विश्वेश्वर. पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. आणि तो म्हणतो तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काही दिसत नाही. जसं जणू काय, जसं तुम्ही समुद्राच्या जर मध्यभागी अटकलात कधी, समजा से फॉर एक्झाम्पल, मोठा समुद्र जो असतो त्याच्या मध्यभागी अटकल्यावर जर तुम्ही बघितलं मागे पुढे वरती इकडे तिकडे, तर तुम्हाला त्याचा अंत भेटेल का? नाही भेटणार. आता कसा अंत भेटतोय मग इथे शिरपूरला किंवा धुळ्याला, नाशिकला? ऍक्च्युली आता पण अंत भेटत नाहीये आपल्याला, पण आपण आपले सो कॉल्ड डेझिग्नेशन दिलेले आहेत. ही दिशा इकडे आहे, हा रस्ता इथे आहे, आणि हे गाव माझं आहे तिथे. बेसिकली आपण समुद्राच्या मध्ये आहोत आणि आपल्याला माहित नाहीये आपला इकडे गेल्यावरती माझं दुःख कमी होईल की इकडे गेल्यावरती कमी होईल की इकडे गेल्यावरती की इकडे. कुठेच गेल्यावर दुःख कमी होत नाहीये. समुद्राच्या मध्यभागी होत, परंतु आपण एक तथाकथित मनोकल्पना केलेली है कि नहीं नहीं मेरा दुख कम हो रहा है, इस तरफ जा रहा हूं. तो बट एक्चुअली थोड़ा जाने के बाद पता चलता है कम नहीं हुआ दुख, शायद पीछे जाता हूं. म्हणून मनुष्य जेव्हा 40-50 पार करतो तेव्हा विचार करतो, अरे यार ये लाइन में नहीं आना चाहिए था, दूसरी लाइन में जाना चाहिए था. आता काय फायदा? ऑलरेडी 40 आटपली, 50 आटपली, आता तुम्ही मागे नाही फिरू शकत. आणि जरी त्या साईडला गेला असतात तरी पण तिकडे पण तसंच झालं असतं. तिकडे गेल्यावरती पण तेच म्हटलं असतात, अरे यार इधर नाही आना चाहिए था. सो बेसिकली भौतिक जगामध्ये कुठे गेलं तरी तुम्हाला कुठेच सॅटिस्फॅक्शन नाहीये. आणि समुद्राच्या अगदी मधोमध्ये आपण ते असतं ना, समुद्राचा भोवरा असतो ना, भोवरा, त्या भोवराच्या आतमध्ये आपण फिरत आहोत, राईट. सो अर्जुनाने 2 टर्म वापरले, विश्वेश्वर आणि विश्वरूप. विश्वेश्वर म्हणजे या विश्वाचे विश्वाचे ईश्वर, दॅट इज विश्वेश्वर, राईट. तर म्हणतो की तुम्ही काय आहात? या विश्वाचे ईश्वर आहात, विश्वेश्वर. आणि हे तुमचं विश्वरूप आहे. सिमिलर काइंड ऑफ टर्म्स अर्जुनाच्या मम्मीने वापरले होते. कुंती महाराणीने. बघा, असं असायला म्हणजे आई आणि मुलगा, राईट. सो तुम्ही कुंती महाराणीच्या प्रार्थना जर बघितल्या असतील तर कुंती महाराणीच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला हे दिसतील, अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ती सुखेशु मे. त्यांनी पण वापरले, त्या कुंती महाराणीच्या प्रेम तुम्हाला भेटतील. सो विश्वेश म्हणजे या जगाला जे कंट्रोल करतात ते विश्वेश, राईट. कंट्रोलर ऑफ द युनिव्हर्स. आणि विश्वात्मन म्हणजे तुम्ही या विश्वाच्या आतमध्ये आहात, राईट. आणि विश्वरूप म्हणजे तुम्ही स्वतः विश्वरूप आहात. तुम्ही या विश्वाच्या आतमध्ये आहात, या विश्वाचे नियंत्रक तुम्ही आहात. आणि विश्वमूर्ती म्हटल्यावर तुम्ही स्वतः काय आहात? स्वतः हे विश्वच तुम्ही आहात. आणि सगळ्या जीवांच्या आतमध्ये आत्मा पण तुम्हीच आहात, सगळ्या अणुरेणूमध्ये तुम्ही आहात, राईट. सो अशा तऱ्हेने भगवंत आत आहेत, बाहेर आहेत. जसं हिरण्यकश्यपू त्यांनी मागितलं होतं ना, मी आत मारणार नाही, बाहेर मारणार नाही, हवेत नाही, पाण्यात नाही, जमिनीच्या खाली नाही, जमिनीच्या वर नाही. भगवंत कुठे नाही आहेत, राईट. भगवंत सगळीकडे आहेत. म्हणून जेव्हा आपल्याला भगवंत सगळीकडे दिसायला लागतील तेव्हा आपल्याला सर्व वस्तूंमध्ये कृष्ण भावना प्रदान होईल. आपल्याला वाटतं की आपण मंदिरामध्ये आलो तर देव आहे, देव मंदिरामध्ये देव आहे. तुमच्या घरी देव नाहीये का? म्हणजे घरी जाऊन काय पण करू शकतो, मंदिरात नाही करू शकत. सो डेफिनेटली मंदिरामध्ये इज ए
सगळे भक्त एकत्र येऊन त्याची पूजा करतात म्हणून त्याचा प्रेझेन्स जास्त अनुभव होतो. राईट. घरामध्ये सुद्धा आपण जर देवाची पूजा त्या प्रकारे केली तर आपल्याला देव पण तिथे घरी अनुभवलेला. राईट. सो ही इज एव्हरीवेअर. राईट. अंतर बहिर चारों तरफ. आणि प्रभुपाद लिहितात श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत आणि वास्तव त्यांच्या ठाई सर्वच दिसत होते. राईट. आणि त्यानंतर मग 17व्या श्लोक मध्ये अर्जुन म्हणतो, त्याला काय दिसलं पुढे वाचा. कोण वाचेल? चित्रा सुंदरी माताजी वाचा तुम्ही. माताजी मला भेटून गेले वाटतं. ह्याच चित्रा सुंदरी माताजी ना? हो प्रभूजी, हे आले होते ना परवा. हरे कृष्ण. परवा आले होते. कृष्ण. हरे कृष्ण. झोम मध्ये श्लोक क्रमांक 17 प्रभू. हा 17. किरीटी नगदिन चक्रेण च तेजो राशि सर्वतो दीप्ति मन तम पश्यामि त्वादुर्निरीक्ष समर्था दीप्तानना परशुद्धती मे प्रेमयम. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. राईट. ज्याप्रमाणे अगोदर वर्णन केलेलं आहे की हजारो सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या प्रकारे त्याचं तेज आहे. तर इथे एक शब्द वापरला गेलेला आहे दुर्निरीक्षम. तुम्हाला जरा वाटवड मध्ये तिसरी लाईन श्लोकामध्ये पश्यामी त्वाम दुर्निरीक्षम समंता. समंता म्हणजे सर्वत्र. दुर्निरीक्ष. आता तुम्ही जर याच्यामध्ये गेला असेल नरसिंहदेवांची 108 जे नावं असतात त्याच्यामध्ये एक नाव आहे दुर्निरीक्ष. राईट. म्हणजे ज्यांना पाहणे कठीण आहे नरसिंहदेवांचं. आणि त्यांना पाहणे कठीणच होतं. राईट. जेव्हा नरसिंहदेव प्रकट झाले ज्या उग्र रूपामध्ये तुम्हाला फोटोमध्ये लय भारी वाटतात नाही. समोर आले तर तुम्हाला कळेल मग. हरे कृष्ण. राईट. व्हिज्युअलाइज करून बघा कधी. नरसिंहदेव ऑल्टर मध्ये बरे वाटतात. ऑल्टरच्या बाहेर जर आले आणि ते कुणाला ऐकायला तयार नाहीयेत, ते फक्त प्रल्हादचं ऐकणार आहेत. राईट. सो समथिंग लाईक दॅट. सो दिस इज द क्लोजेस्ट कम्पॅरिझन टू नरसिंहदेव जे आता रूप इथे दिसत आहे. किरीटीन गदीन चक्रीन च तेजो राशी. मुकुटधारी, गदाधारी, चक्रधारी. राईट. अशा प्रकारे. आणि नंतर मग पुढे म्हणतात ते श्लोक नंबर 18 वाचा. निवेदा माताजी श्लोक नंबर 18 वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतोय ना? हो येतोय आवाज. त्वमक्षरं परमं वेदितव्यं तव त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमवयं शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. तुम्ही परम आद्य अक्षर देव आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. येस. मग आता काय झालं बघा. अर्जुन काय म्हणतो, तुम्ही सर्व संपूर्ण विश्वाचे आश्रयस्थान आहात. तुम्ही अव्ययी आहात, पुरातन आहात, धर्माचे पालक आहात, तुम्ही भगवान आहात. राईट. नाउ सडनली डिस्क्रिप्शन काय चेंज होत आहे. भगवंतांच्या ग्लोरिफिकेशन मध्ये चेंज होत आहे. पहिले काय आहे, त्याला सगळं असं दिसतंय, सगळं मोठं दिव्य आणि कळत नाही याचा आधी मध्य अंत कुठे आहे. राईट. सो नाउ आता ग्रॅज्युअली स्लोली अर्जुन काय करतोय, एक आपली ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतोय. हे विश्वरूप म्हणजे हेच भगवंतच आहे. तो हे माझेच भगवंत आहेत. राईट. म्हणून तो हळूहळू ग्लोरिफिकेशन करायला चालू करेल आणि आयडेंटिफाय करायला चालू करेल की हे माझ्या परिचयाचे आहेत. राईट. पहिले जेव्हा तो बघत होता तेव्हा काही कळतच नव्हतं की काय आहे, हजारो सूर्य, हजारो नेत्र, हजारो काय आहे, नक्की काय आहे. ज्या प्रकारे जे कॉन्जेनिटल ब्लाइंडिंग असते ना, म्हणजे ज्यांना जन्मजात अंधत्व असतं, त्यांना कुठली गोष्ट कळत नाही काय आहे. राईट. त्यांना सांगितलं की आता समजा से फॉर एक्झाम्पल पेन कसा असतो त्यांना माहित नसतं, पण
जर त्यांना सांगितलं हा पेन आहे आणि ते स्पर्श करतात, हा पेन आहे, ओके, मग त्यांची मेमरी नो त्याला हळूहळू आयडेंटिफाय करायला चालू करते. ओके, हा ऑब्जेक्ट म्हणजे पेन आहे, हा ऑब्जेक्ट म्हणजे इथे ठेवलेला डस्टर आहे, राईट, किंवा इथे मोबाईल आहे, किंवा इथे हा टेबल आहे. मग आपल्या त्या परसेप्शनने त्याला आयडेंटिफाय करतात. त्याच प्रकारे अर्जुन हळूहळू काय करतोय, आपलं आयडेंटिफिकेशन भगवंतांशी समजून घ्यायचा प्रयत्न करतो की अरे हे तेच भगवंत आहेत ज्यांच्यावरती मी प्रेम करतो, ज्यांच्यावरती माझे सखा आहेत, राईट. इज ट्राइंग टू ग्रॅज्युअली आयडेंटिफाय. आणि आयडेंटिफिकेशन करताना तो ज्याप्रमाणे अगोदर गीतेमध्ये वर्णन आहे भगवंतांचं, त्याप्रमाणे तो त्यांना आयडेंटिफाय करत आहे. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक आहात, तुम्ही भगवान आहात, राईट, असं माझं मत आहे. तुम्ही अव्ययी पुरातन आहात. आणि मग हे म्हणताना तो पुढे म्हणतो, श्लोक नंबर 19, उज्ज्वला कांता माताजी वाचा, श्लोक नंबर 19. हरे कृष्ण, दंडक प्रणाम प्रभुजी. अनादि मध्यानंत मनंत वीर्य मनंत बाहु शशी सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुता शश्वत्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतप. तुम्ही आदि मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याने मी पाहत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सो नाव तुम्हाला असं वाटेल की अर्जुन तेच म्हणतोय पुन्हा पुन्हा जे त्याने अगोदर ऐकलेलं आहे किंवा तेच अगोदर त्यांनी म्हटलेलं आहे, राईट. इथे पण तो म्हणते तुम्ही आधी मध्ये अंतरहित आहात, अगोदर म्हटले त्याने. सो विश्वनाथ चक्रधर ठाकूर आपल्या कमेंटमध्ये म्हणतात, सॉरी श्रीधर स्वामी, विश्वनाथ चक्रधर ठाकूर श्रीधर स्वामींना कोट करून म्हणतात की ऍक्च्युली एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन म्हणजे बेसिकली ऍस्टॉनिशमेंट मध्ये आपण ते रिपिटेशन करतो, आश्चर्याने. जसं से फॉर एक्झाम्पल, आज जर समजा भक्तचैत्र क्लासमध्ये गौर प्राण प्रभू असतील, मला माहित नाही आहेत का नाही ते इथे गौर प्राण प्रभू ना, जे एकदम अगोदर प्रश्न विचारायचे, गौर प्राण प्रभू, राईट, एकदम प्रश्न विचारायचे आणि सडनली आय डोंट नो कुठे गायब झाले ते मग समजा आता जर गौर प्राण प्रभू इथे आले आणि डायरेक्ट समजा आले आणि व्हिडिओ ऑन करून बघत बसले, कोण कोण आहे इथे बघू दे आणि मी जर त्यांना बघितलं तर मी, अरे गौर प्राण प्रभू, अरे गौर प्राण प्रभू कुठनं आले तुम्ही, गौर प्राण प्रभू आले. सो दिस इज कॉल्ड ॲस्टॉनिशमेंट, आश्चर्य. ऑफकोर्स ते जिथे असतील ऐकत असतील पण एखादी अनएक्सपेक्टेड गोष्ट जर झाली तर त्या अनएक्सपेक्टेड वातावरणामुळे आपण पुन्हा पुन्हा समजा तुमच्या घरी एखादी तुमची मैत्रीण जर येणार नसेल, म्हणजे तुम्हाला अपेक्षाच नाही की कधी येईल ते आपल्या घरी कोणी आला नाही आला, आणि अचानक जर आली समजा तुमची मैत्रीण, अगं बाई तू आलीस 3-4 वेळा तुम्ही बोलणार कसं काय आलीस तू, म्हणजे ऑफकोर्स त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन असतील. कदाचित तुम्ही तयार नसाल त्याला रिसिव्ह करायला ते पण असू शकतं. पण एखादी गोष्ट ची पुनरुक्ती करणे म्हणजे काय आहे ती, इट्स अन अस्टॉनिशमेंट, राईट, वेन वी आर नॉट एक्सपेक्टिंग समथिंग टू हॅपन, राईट. आणि ऑफकोर्स प्रभुपाद त्याला तत्त्वामध्ये अजून एक अँगल देत आहेत की भगवंतांची षडऐश्वर्ये अनंत आहेत. या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे. परंतु शास्त्रानुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही. असे म्हटले आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते, तो दोष नाही, राईट. जसं आपण बघितलंय. तुम्ही असं तुमच्या मैत्रीण असं ना म्हणणार, काय काय पुन्हा पुन्हा म्हणतेस, कस काय आलीस आणि कस काय आलीस, राईट. ती राहून बरं वाटते म्हणते, हा असं बोलत राहा बघ किती दिवसांनी तुझ्याकडे आले मी, सो समथिंग लाईक दॅट. शास्त्रामध्ये जेव्हा रिपिटेशन असतं एखाद्या गोष्टीचं, इव्हन तुम्हाला प्रभुपादांचे पर्पट पण बऱ्याच असं वाटतं एखाद्या गोष्टी रिपीट झाले, ऑफकोर्स दिस इज नॉट रिपिटेशन. प्रभुपाद आपल्याला वेगवेगळ्या अँगलने समजण्याचा प्रयत्न करतात. प्लस प्रभुपादांची एक्स्टसी आहे आणि प्रभुपादांची इगरनेस आणि प्रभुपादांची काळजी आहे की ह्याला समजलं पाहिजे, राईट. एखादी गोष्ट जेव्हा आई पुन्हा पुन्हा मुलाला विचारते, व्यवस्थित जा, अगे जाते ना गप ना तुम्ही कधी बघितलं असेल, तुम्ही घरातनं बाहेर निघालेल्या तुमचे जे कोणी असतात त्यांना 10 वेळा बोलणार व्यवस्थित जा, अगं जाईल ना ती, घरातनं बाहेर निघायला लगेच फोन, कुठे पोहोचली ग, अगं रिक्षात तर बसू दे, कुठे पोहोचली ग, अगं उतरतो रिक्षात ना,
आता पोहोचते की कॉलेजला. सो दिस इज आउट ऑफ कन्सर्न. सो रिपिटेशन इज समथिंग, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल व्हॅल्यू असते, राईट. सो समथिंग लाईक दॅट. त्यानंतर मग श्लोक नंबर 20 पुढे काय म्हणतो अर्जुन बघा. कोण वाचेल? वसंत देशमुख प्रभू वाचा तू. द्यावा पृथ्वीयोरिदं मंतर व्याप्तत्वेकेन दिशच्च सर्वा दृष्टाद्भुतं रूपमुग्रं दत्तवेन्द लोकात्रयां प्रव्यतित महात्मन. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्याच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मा, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यतीत झाले आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हळूहळू जेव्हा जसं पुढे वाढेल, स्पेशली काल रूप जेव्हा येईल, तेव्हा अजून अर्जुन काय होईल? व्यथित होईल. आता त्याने चालू झालेलं सांगतोय, तो आपल्या भावना व्यक्त करतोय भगवंताला, राईट, की तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक सर्व काही व्याप्त केलेलं आहे. तुमचे हे रूप कसे उग्र आहे. आणि हे असं उग्र रूप पाहून, ज्याप्रमाणे नरसिंहदेवाला पाहून सगळे व्यथित झाले होते, राईट, अतिशय व्यथित झाले होते. सो बेसिकली म्हणजे इथं कालरूप प्रारंभ होईल. आणि हे असं आहे जसं समजा तुम्ही एखादा फोटो बघता, फोटो बघण्यामध्ये फरक असतो आणि त्याला ऍक्च्युली रिअल मध्ये बघण्यामध्ये फरक असतो. ऑफकोर्स भगवंताचा फोटो आणि भगवंत हे नॉन डिफरंट आहेत डेफिनेटली. पण समजा असे फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रह्माजीनं बघितलं फोटोमध्ये, राईट, ब्रह्माजी आणि सगळे देवता, पण तुमच्यासमोर सगळे ब्रह्माजी देवता अचानक प्रकट झाले आणि ऍक्शन मोशन मध्ये चालत आहेत. दॅट इज अ डिफरंट, दोघांमध्ये अंतर आहे फार. सो समथिंग लाईक असं अर्जुनाच्या बाबतीत झालेलं आहे. आता तो बघेल पुढे आणि त्याच्या ज्या भावना आहेत, जे इमोशन्स आहेत, ते सगळे मिक्स होतील सगळे. बेसिकली जेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भावना मिक्स होतात, तेव्हा व्यक्ती काय होतो? कन्फ्युज होऊन जातो. कन्फ्युज किंवा त्याला असं म्हणू शकतो आपण, तुम्हाला कधी असं झालं असेल, म्हणजे 2-3 इमोशन एकदाच येतात. म्हणजे भय पण येतं, आश्चर्य पण येतं आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रेम पण वाटतं. असे मिक्स इमोशन्स एकत्र आलेले आहेत, आता येतील, राईट. इथे आता वंडरफुल, अद्भुतम म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन आहे आणि उग्र म्हणजे निगेटिव्ह इमोशन आहे, राईट, नकारात्मक इमोशन आहे उग्र. आणि अचानक तुम्ही म्हणता अद्भुत, अद्भुत पण आहे, अरे पण उग्र पण आहे. असं तुम्ही म्हणत गुलाबाचं फुल फार सुंदर आहे पण लय उग्र आहे हो काटे बघितल्यावरती, राईट. सो दिस मिक्सिंग ऑफ इमोशन्स, कॉन्फ्लिक्टिंग इमोशन्स त्याच्यासमोर आलेले आहेत. आणि अर्जुन कसा आहे की इथे जे बघतोय चित्र, राईट, जसं प्रभुपाद असेल तद्या श्लोकामध्ये घ्यावा पृथ्वी आणि स्वर्ग यातील अंतर आणि त्रैलोकन त्रिलोकी शब्द महत्वपूर्ण आहेत. कारण यावरून असं दिसतं की केवळ अर्जुन नव्हे तर इतर लोकांतील इतर जणांना सुद्धा हे विश्वरूप पाहिले. अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते. ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली ते सर्वजण विश्वरूप पाहू शकले होते. आणि जेव्हा तो हे रूप बघत आहे तर विश्वरूपामध्ये त्याला सगळे देवता दिसत आहेत, राईट, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. आणि विश्वरूपाच्या बाहेर सगळे देवता असे बघतायत. तुम्हाला कळतंय का काय? जसे यशोदामाईने जेव्हा दर्शन केलं होतं, यशोदामाईने काय बघितलं की कृष्ण काय करतोय? माती खातोय, राईट. ब्रह्मांड जेव्हा दर्शन दोनदा दर्शन झालं होतं, जेव्हा यशोदामाई दात मोजत होती कृष्णाचे आणि जेव्हा मृदभक्षण लिहिला, तर तिला त्याच्यामध्ये दिसतं चित्रामध्ये की मी पण त्याच्या आतमध्ये दिसते. बाहेरनं मी तर बघतच आहे कृष्णाला, पण त्या चित्रामध्ये सुद्धा मी दिसते की मी कृष्णाला काहीतरी मांडीवर घेऊन बसलेली आहे. म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू, जसं तुम्ही ते हॉरर मूवी बघितलं असेल कधी, आहट वगैरे पहिले बघत असाल, त्यामध्ये असा हे दिसायचं एक आरसा आणि आरशामध्ये एक गाडी चाललेली आहे आणि सडनली तुम्हाला दिसतं की त्या गाडीमध्ये मी बसलेली आहे. आणि ती गाडी मोठ्या स्पीडने आता डोंगरावर खाली पडणार आहे. मग असं रात्री 12 वाजता इमॅजिन करून बघा झोपण्यापूर्वी, ठीक आहे. हरे कृष्ण. सर तुम्ही विचार करा की
जस्ट एक छोट्या कल्पनेने आपण हे होऊन जातो. अर्जुनासमोर ते चित्र आहे संपूर्ण, आणि ते आता जे उग्र रूप आहे, कालरूप, बघा किती भयानक भयानक त्याला दिसेल याच्यामध्ये. तसंच आपण बघूया. राईट, वाचा श्लोक नंबर 21. मधुसूदन प्रिय माताजी वाचा श्लोक नंबर 21. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. इतर लोकांमध्ये त्यांनी विश्वरूप पाहिलं ते म्हणजे संजय सोडून आणि कोण होतं? सॉरी, काय म्हणता तुम्ही? इतर लोकांनी पण विश्वरूप त्यावेळी पाहिलं असेल ते आपलं. एक संजय आणि स्वतः याशिवाय कोणी पाहिलं असेल? या जसं प्रबोधन लिहिलेलं आहे तुमच्या उत्तराला उत्तर देताना. प्रभुपाद लिहितात, ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली त्या सर्वांनी विश्वरूप पाहिलं. म्हणजे आता कुणाकोणाला दिली आपल्याला तिथे माहित नाहीये. मला तर ते डिस्क्रिप्शन इथे भेटत नाहीये. आणि इथे मी चैतन्य शर्माचे नोट्स रेफर करत होतो. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली चैतन्य प्रभू सांगतात की युद्धभूमीवरती जे काही वॉरियर्स होते ना त्यांना हे दिसलं नाही चित्र. ऍक्च्युली युद्धभूमीवरती जे कौरव पांडव होते बाकीच्यांना दिसलं नाही. राईट. आणि मग आता तुम्ही जर म्हटलं जसं इथे दिलेलं आहे सगळे ग्रहलोक व्यथित झालेले, ज्यांना ज्यांना दृष्टी भेटली त्यांना त्यांना ते दिसलं. एक्झॅक्टली कोण कोण ते तुम्हाला पुढे जसं जसं जाल तुम्ही तसं रिव्हील होत जाईल. राईट. वाचा श्लोक नंबर 21. मधुसूदन प्रिय माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आम्ही त्वां सरसंग विशन्ति केचित् भीता प्राञ्जलय पुनन्ति स्वस्ति स्वस्तीति उक्त्वा महर्षि सिद्धसंग सुस्तवन्ति त्वां सुस्तभि तभि पुष्कलाभि. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांची गायन करून तुमची स्तुती करीत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शांत व्हा असं म्हणतात. राईट. याच्या अगोदर आपण बघितलं होतं 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला. राईट. 10व्या अध्यायाला नमे विदुसुरगणा प्रभवं न महर्ष अहमादिरी देवानाम. राईट. की तुम्हाला भगवंत म्हणतात की मला ऍक्च्युली हे ऋषीजण देवताजण जाणू शकत नाहीत. राईट. आणि त्याची तिथे पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे की हे लोक जाणू शकत नाहीत म्हणून ते काय करतायत, चुपचाप खाली बसून काय करतायत, हात जोडतात त्यांच्यासमोर भयभीत होऊन प्रार्थना करतायत महर्षीगण आणि सिद्धगण. आणि त्यांना शांत करायचा प्रयत्न करतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने भयभीत झाले आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते भगवंतांची प्रार्थना करत आहेत. राईट. म्हणजे सुखदलाड माताजी देवी देवतांना सगळ्यांना विश्वरूप दिसत होतं. राईट. आणि त्यांना ते पण दिसेल पुढे इव्हेंच्युअली जाऊन पुढचे चित्र आहे ते. म्हणजे इट इज समथिंग लाईक विश्वरूप म्हणजे असं आहे की ज्याच्यामध्ये सगळे देवी देवता आहेतच आणि प्लस बाहेरना देवी देवता बघतात आहेत, पण स्पेशली देवी देवतांना काय दिसेल, कालरूप. राईट. म्हणून त्या भयभीत होत आहेत. म्हणून बघा पुढे तुम्ही बघा श्लोक नंबर 22 वाचा. शकुंतला मातामध्ये वाचा श्लोक नंबर 22. शकुंतला माताजी श्लोक नंबर 22 वाचा. माईक ऑन करा. माईक ऑन नाहीये तुमचा. रुद्रादित्या वसोयेश साध्या विश्वेशनो मरुत श्वश्मस्ताश्चाच्य गंधर्व यक्षासुरसिद्ध संग वीक्षन्ते त्वां विस्मिता चैव सर्वे. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, सात्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे सगळे देवतागण तुम्हाला बघतात. त्याच्यावर तुम्हाला एक विशेष शब्द दिसेल सेकंड लाईन मध्ये बघा, उष्मपा. राईट. उष्मपा याची जेव्हा आपण हे करतो कमेंटरी रेफर करून तेव्हा ते म्हणतात बेसिकली उष्मपा म्हणजे जे एन्सेस्टर्स आहेत आपले, एक पर्टिक्युलर काइंड ऑफ एन्सेस्टर्स, त्यांना उष्मपा असे म्हणतात. जे उष्म म्हणजे बेसिकली स्टेम म्हणजे वाफ.
म्हणजे हे लोक वाफ पिऊन जिवंत राहतात. उष्मपा, राईट, ही कॅटेगरी आहे. उष्मपा पितृगणाची कॅटेगरी आहे, जे वाफ पिऊन जिवंत राहतात. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक प्रकारच्या लोकांचे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. इज वन कॅटेगरी उष्मपा, राईट. तुम्ही वाफ खाऊन जिवंत राहू शकता का? नाही राहू शकत. तुम्ही वाफ घेऊन एक्साइड होता, हा आता प्रसाद घ्यायचा आहे. ते लोक फक्त वाफ घेतला की हा झालं, संतुष्ट, राईट. दिस इज वन काइंड ऑफ कॅटेगरी. तर हे सगळे लोक बघतायत विस्मित होऊन भगवंताला, राईट. आणि कसं दिसतं त्याच्यामध्ये 23 नंबर श्लोक वाचा. रेश्मा माताजी वाचताल का? हा वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. रूपम महते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुधरम बहुदृष्टाकरालम दृष्टा लोका व्यथितास्तथाहम. भाषांतर. हे महाभाऊ, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालो आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तर इथे सांगितलं अकराळ विकराळ दाढा, राईट. अकराळ विकराळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून, राईट, अतिशय व्यथित झाले आहेत. सो अगेन इट इज समथिंग लाईक, जसं तुम्ही एखादी हॉरर मूवी बघता, पहिले बघताना मजा वाटते ना, हळूहळू जसं जसं प्रोग्रेशन होतं त्याच्यामधले कॅरेक्टर घाबरायला लागतात. म्हणजे जे काही भूतबीत बघत असतील ते लोक, ते पण घाबरतात, तुम्ही पण घाबरता. इव्हेंच्युअली दोघेही घाबरता, राईट. सो इट इज समथिंग लाईक त्या प्रकारे इथे चित्र होत आहे. आणि जनरली अर्जुन हा एक क्षत्रिय आहे, राईट. क्षत्रिय यांना रक्त किंवा असे भयानक रूप बघण्याची सवय असते, परंतु स्पेशली इथे अर्जुन हे बघून व्यथित होत आहे, राईट, इवन दो इज अ क्षत्रिय, राईट. सो नाव आता ह्या श्लोकाने इथनं जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे बेसिकली सुरुवातीला काय होतं, विस्मय होतं एकदम. तुम्ही बिगिनिंगला जर प्रार्थना बघितली असेल, विस्मय होतं म्हणजे आश्चर्य होतं. त्यानंतर हळूहळू तो काय झाला, व्यथित व्हायला लागला. व्यथित म्हणजे इट्स बेसिकली ब्रेकडाऊन व्हायला चालू झाला आता. आणि इव्हेंच्युअली कम्प्लीट फिअरफुल आहे आता, म्हणजे कम्प्लिटली घाबरलेला आहे अर्जुन, आणि ऍक्च्युअली घाबरलेला आहे, राईट. म्हणून बघा श्लोक नंबर 24 तुम्ही वाचा. कोविड वायकोडे प्रभू आहात का तुम्ही इथे? कोविड प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा वाचा प्रभू. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रवसितान्तरात्मा रोतिन्न विन्दामि क्षमं च विष्णो. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशात झुकलेले तुमची आवासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कम्प्लिटली जसं म्हणतात तसं लहान मुलं घाबरगुंडेला येतात, राईट. सुरुवातीला त्यांना मजा वाटते, नंतर हळूहळू घाबरायला होतं. तसं अर्जुनाची स्थिती आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं असेल हा शब्द इथे, दीप्त विशाल नेत्रम. विशाल नेत्र म्हणजे प्रचंड मोठे नेत्र. सो जनरली तुम्ही ते भजन वगैरे ऐकलं असेल, सुंदर कुंडल नयन विशाला. भगवानाचे नयन कसे आहेत, सुंदर छोटे छोटे एकदम कमळाच्या पाकळीप्रमाणे, राईट. म्हणजे त्यांना ज्या नेत्रांना बघून तुमच्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न होईल, राईट. राधा गोपीनाथचे तुम्ही जर नेत्र बघितले, तुम्हाला हृदयामध्ये प्रेमाचा अंकुर उत्पन्न होईल. परंतु इथे विश्वरूपाचे नेत्र बघून अर्जुन काय होत आहे, त्याचा अंतरात्मा भयभीत होत आहे. आणि अर्जुन मग ह्याला हळूहळू इव्हेंच्युअली काय करतोय, आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतोय की हे जे विश्वरूप आहे हेच ते विष्णू आहेत, आणि हेच ते विष्णू हे कृष्ण आहेत, राईट. आणि हे एक तर समथिंग लाईट अर्जुनाला माहिती आहे की हे कृष्ण आहेत म्हणून. जसं नरसिंह लीलेमध्ये प्रल्हाद महाराज
हे जेव्हा भगवंतांकडे आले तेव्हा भगवंत शांत झाले, राईट. इव्हन लक्ष्मी आली तरी लक्ष्मी शांत करू शकली नाही त्यांना, ब्रह्माजी पण शांत करू शकले नाही. मग आता लक्ष्मी काय त्यांना ओळखत नव्हती का? लक्ष्मी तर नित्य संगिनी आहे वैकुंठ लोकामध्ये, नरसिंह ग्रहामध्ये. पण भगवंताच्या योगमायेने विश्वनाथ चक्रवर्ती सांगतात की योगमायेने तिला कव्हर केलं, जेणेकरून प्रल्हादाची भक्ती जगासमोर प्रकट करायची आहे. मग आता प्रल्हाद शिवाय नरसिंह भगवंतांना कोणीच शांत करू शकणार नाही, राईट. बाकीच्या लोकांनी शांत केलं, मग प्रल्हाद महाराजांना कोण मग प्रेज करेल, राईट. म्हणून कोणी सगळे विफल झाले, प्रल्हाद महाराज सफल झाले. त्याप्रमाणे इथे अर्जुनाला माहिती आहे की हे भगवंत आहेत, परंतु योगमायाच्या कर्तनाने अर्जुन अशा स्थितीमध्ये आलेले, आणि अर्जुन इव्हेंच्युअली त्यांना विष्णू रूपात बघेल आणि त्याला समजेल की हेच विष्णू काय आहेत, हेच भगवंत आहेत, राईट. आणि त्याला बघा आता हे सर्वात महत्वाचं चित्र विश्वरूपामधलं जे त्याला इथे दिसणार आहे 26 आणि 27 श्लोकांमध्ये. वाचा श्लोक नंबर 26. आनंद लीला माताजी वाचा. हरे कृष्ण. आनंद लीला माताजी भाकरी बनवत आहेत. मालती नाईक माताजी. हरे कृष्ण. चालेल चालेल. मालती नाईक माताजी वाचा. ऑनलाईन मध्ये फार सुविधा असते, ऑनलाईन क्लास. 25 का 26? हरे कृष्ण. हा माताजी श्लोक नंबर 25. हो 25. 25. हा वाचा वाचा. दृष्टेव कालानसन्निवानी दिशो न जाने लभे च शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास. हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमचे मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूंनी मी गोंधळलेलो आहे. येस. तो काय म्हणतो, तुम्ही माझ्यावर कृपया प्रसन्न व्हा, राईट. तुमचे मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन ठेवू शकत नाहीये, राईट. कालानल म्हणजे जेव्हा विश्वाचं पूर्ण डिझोल्युशन होतं त्यावेळेला जेव्हा जी अग्नी लागते आणि पर्जन्याने पूर्ण भरून जाते पृथ्वी, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, तशी स्थिती आहे कालानल म्हणजे, राईट. आणि दिशो न जाने म्हणजे मला कळत नाहीये की इथे उजवी साईड कुठे आहे, डावी साईड कुठे आहे, मागे किती खोल आहे, कुठे अंतर आहे, मला कळत नाहीये. अशा प्रकारे अर्जुनाचे डिफरंट इमोशन्स त्याला मिक्स होत आहेत अशा भयंकर रूपाला पाहून. समथिंग लाईक जसं तुम्ही जेव्हा टीव्ही मध्ये प्रोजेक्टवरती बघता, स्क्रीनवरती एखादा जसं ते असतात ना मूवीज, त्याच्यामध्ये एखादा हिंस्र प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारत आहे किंवा मारामारी चालू आहे, अचानक तो प्राणी जो त्यात टीव्हीतनं बाहेर तुमच्या अंगावरती आला. इमॅजिनेशन तुम्हाला करायला लागेल, कारण विश्वरूप आपल्याला तसं दिसणार नाहीये. सो यू कॅन इमॅजिन समथिंग लाईक की अचानक समजा तो मूवी थिएटर मध्ये असं दिसेल तुम्हाला पहिले की तुम्ही असं बसलेला आहात आणि तुम्हाला दिसेल की जे तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक आहेत त्यांना त्यांनी पकडलेलं आहे आतमध्ये, चित्रात असं दिसते. मग तुम्ही घाबरून जाल ना, तुम्ही आजूबाजूला बघला रे बाजूवाला किती मेरा. आणि इव्हेंच्युअली तुम्हाला दिसेल की मी पण तिथंच आहे. पण ऑफकोर्स अर्जुनाच्या बाबतीत तसं होणार नाही, अर्जुन बघेल सगळ्यांना हे करताना. म्हणून तुम्ही बघा इथे श्लोक नंबर 26 ला तर त्याचं वर्णन करतो की एक्झॅक्टली काय होतं तिथे. प्रियंका कांबळे माताजी वाचा श्लोक नंबर 26 वाचा, आणि मग 27 याने वाचा. कोण वाचेल? शोभा मुदगर माताजी. 25 सर्वे सहैवाव निमालु संगे भीष्म द्रोण सुत पुत्रस्तपास्ते शोभा मुदगर माताजी नेक्स्ट वाचा. हरे कृष्ण प्रभू. वक्त्राणि ते परमाणा शन्ति कदानानि भयानकानि केचिदिलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगे. स्वपक्षीय राजहंसाचे सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य
योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सो हे चित्र असं आहे जसं तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसून पेपर, अजून एक उदाहरण तुम्हाला अजून व्हिज्युअलाइज करण्याकरता, ठीक आहे. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसून एक्झाम लिहिताय, राईट, आणि सडनली तुम्हाला असं चित्र दिसेल की एक्झाम हॉलमध्ये बसून लिहिणारे जे स्टुडंट आहेत, तुम्हाला असं पिक्चर दिसेल की सडनली ह्यातले काही विद्यार्थी पास झाले. तुम्हाला भविष्यामध्ये असं दिसेल की ह्यातले काही विद्यार्थी पास झाले, यातले काही विद्यार्थी नापास झाले, काही रडतायत, काही हसतायत, त्यात तुम्ही पण असणार. राईट. एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती तुम्हाला हे चित्र दिसत असेल समोर, तुम्ही बघा किती हालत खराब होईल आपली. तर तुम्हाला जर पिक्चर दाखवून दिलं, एक्झाम लिहिताना तुम्हाला थोडं दाखवून दिलं की बघ पुढे काय होणार आहे, तुझ्या बाजूला बसलेला फेल झाला, तुझ्या दुसऱ्या बाजूला बसलेला पास झाला, तो समोरचा उड्या मारतोय, मागचा रडतोय, आणि डेफिनेटली त्यात आपला एक नंबर सुद्धा आहे. काय आहे ते तुम्हाला तिथे दिसल्यावर तुम्हालाच कळेल की मी नापास झाले, काय फायदा, तुम्ही किती डिस्टर्ब होऊन जाल, राईट, अशा चित्राने. असं चित्र आहे. आणि स्पेशली ह्या श्लोकामध्ये जेव्हा सांगितलेलं आहे की सगळे स्पेशली ऑलमोस्ट सगळे पांडव आणि कौरव, 5 पांडव सोडून आणि 1-2 बाकीचे सोडून सगळेजण काय होत आहेत, भगवंतांच्या दाताखाली त्याचा काय होत आहे, चुरा होत आहे, चुरा, राईट. दातांमध्ये अडकून. तुमच्या दातामध्ये कधी काय अडकतं का? तुम्ही ते टूथपिक घेऊन त्याला काढता, राईट. इथे भगवंतांच्या दाताखाली यांचे जे मुंडके आहेत असे म्हणजे एकदम पावडर, आणि जणू काही जसं कधी कधी समजा तुम्ही रसगुल्ला खाता ना, रसगुल्ला खाल्ल्यावरती जर थोडा रस खाली टपकला तर तुम्ही काय करता, जिभेने तो रस सावरून परत तोंडामध्ये घेता आणि त्याला पूर्ण पिऊन टाकता, राईट. तर विश्वरूप इथे तसं करत आहे. जेव्हा तो विश्वरूप चूर्ण करत आहे ना सगळ्यांचा, आणि रक्ताचे थेंब जर खाली पडतायत तर विश्वरूप आपल्या जिभेने त्याला खाली पडणारा रक्ताचा थेंब जो आहे त्याला परत व्यवस्थित जिभेवरती उचलून आपल्या तोंडात घेऊन पुन्हा खात आहे. आता कल्पना करा, ठीक आहे. सो असं हे विश्वरूप आहे. मग आता जे तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की जेव्हा रशियामध्ये जेव्हा कोर्ट केस झाली होती तेव्हा ते म्हटले होते, देखो ये लोग ऐसे भगवान की पूजा करते हैं, खून पी रहा है, लोगों को मार रहा है, राइट. सो नाउ आपल्याला हे नेहमी कळलं पाहिजे की जसं आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं होतं, या जगाचे 2 पार्ट असतात. या भौतिक जगाचे 2 स्वभाव असतात. एक असतो स्वभाव म्हणजे जीवन आणि दुसरा असतो मृत्यू, बरोबर आहे का नाही. आपण सगळे आता जिवंत आहोत तर आपल्याला काय वाटत नाही, सुव्यवस्थित आहोत आपल्याला काय वाटत नाही. मग पण विचारा एखाद्याला ज्याला आजार झालेला आहे, स्पेशली ज्याला टर्मिनल आजार झालेला आहे, त्याला माहिती की आता मी काही दिवसांचाच मेहमान आहे आणि काही दिवसांनी मला मृत्यू आहे समोर. सो ही कॅन व्हिज्युअलाइज दॅट विश्वरूप, राईट. त्याला हे दिसतंय विश्वरूपामध्ये आता मी काळाच्या अतीत होणार आहे, राईट. सो जनरली काय होतं की इथे प्रभुपाद देतात पण तत्त्वमध्ये आणि पुढे पण आपल्याला दिसेल की जनरली आपण भगवंताकडे. हरे कृष्ण. तुम्ही आज सगळे सोबत. किती वाजले? 8:22 झाले. भरपूर वेळ अजून आपल्याकडे, चक्क 40 मिनिटं आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. हा, सगळे आता विंडो नंबर 1, 2, 3 जागा झाल्या असतील. सो कसं असतं की जनरली आपण देवाकडे कशा करता जातो, आपण मंदिरामध्ये जाऊन काय मागतो देवाकडे, सुरेखा माताजी काय मागता तुम्ही देवाकडे जाऊन मंदिरात? बोला की. हरे कृष्ण. म्हणजे मी मला खूप म्हणजे दर्शन करायला जास्त मिळत नाही. तुम्ही भगवंत जेव्हा पण दर्शनासाठी जायचं भगवंताला प्रार्थना करते की भगवंत मला परत बोलवा दर्शनासाठी, पुन्हा काहीतरी कारणास्तव बोलवत राहा. अरे गुड गुड. ओके ओके. सी आपल्या डिवोटींची कंडिशन वेगळी आहे, बट इन जनरल
डिवोटी तर भगवंताकडे जातात नेहमी, कारण भगवंतांना त्यांना पाहायचं असतं आणि भगवंताची भक्ती करायची असते. पण इन जनरल या जगामध्ये ही टेंडन्सी आहे, जगाचे दोन स्वभाव आहेत, जन्म आणि मृत्यू. बरोबर आहे. आणि लोक फक्त जन्माकडे म्हणजे देयर इज अ लाईफ अँड डेथ. पीपल जनरली लुक ओनली फॉर लाईफ. लोक फक्त जीवन पाहिजे, जीवन पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. आणि तुम्ही बघाल स्पेशली पीपल गो टू टेम्पल फॉर पीस. लोक मंदिरामध्ये कशा करता जातात? शांती मिळावी, शांती. आणि देवाकडे जाऊन मागतात, देवा शांती द्या मला, देवा शांती द्या, देवा शांती द्या. राईट. मग आता एवढं सगळं शांती मागितल्यावर सुद्धा जीवनामध्ये अशांती तर येतेच ना आपल्या. का तुम्ही देवाकडे मागायला लागला तर शांती, तर तुमच्याकडे शांती येणार आहे का? म्हणजे मला असं नाही म्हणत की शांती नको आहे तुमच्या घरी, तुम्हाला शांती येईलच. राईट. परंतु आपल्याला नेहमी कळलं पाहिजे की आपल्याला ज्या प्रकारचा देव बघायचा आहे ना, आपण त्या प्रकारचा देव बघत नाही आहोत. आणि भगवद्गीता आपल्याला ज्या प्रकारच्या भगवंतांचं प्रेझेंटेशन देत आहे, त्या प्रकारचं ईश्वर किंवा देव जर बघायला आपण सुरुवात केली तर आपण आपल्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रबुद्ध होऊन जाऊ. कारण जनरली लोकांना दुसरी बाजू बघायची सवय नसते, त्यांना फक्त एकच साइड बघायची सवय आहे. सब कुछ अच्छा होना चाहिए, सब अच्छा होना चाहिए, सब अच्छा तो हो ही रहा है. बट ये दुनिया का स्वभाव ऐसा है कि इवेंचुअली सब अच्छा नहीं होता है. इन द सेंस कि अच्छा भी बुरा ही है संसार में, यू नो. सो मग तुम्ही जर असं बघाल, राईट, आता समजा हे तर सांगितलेलं आहे, पण आता जर समजा तुम्ही हा जर इथे श्लोक बघितलात आणि ही जी गीताची बाजू बघितली, तुम्ही घाबरतात. अरे असं कसं देवाचं हे दर्शन आहे की देव सगळ्यांना मारतोय, देव सगळ्यांचं रक्त पितोय. राईट. हरे कृष्ण. रक्त पिणारा देव बघितलेला आहे का? हिरण्यकशिपूला मारताना नरसिंहदेव एक सोडून बाकी मला वाटत नाही कुठला असा अवतार आहे ज्याने आपल्या अंगावरती सगळं म्हणजे ऑफकोर्स युद्ध करताना भगवान रामनी पण युद्ध केलं होतं आणि बाकीच्यांनी पण. जेवढं भयानक विद्वान स्वरूप इथे आहे याचं विश्वरूपाचं, तुम्ही म्हणाल की देव रक्त पितोय म्हणजे देव नॉनव्हेज पण खातो असं म्हणाल काही लोक. राईट. ऍक्च्युली इथे काय एक्झॅक्टली इट्स नॉट कृष्णा, पण ह्या जगाचं जो स्वरूप आणि स्वभाव आहे ते विश्वरूपाच्या माध्यमाने आपल्याला दाखवलं जात आहे. बघ हे जगाचा स्वभाव असा आहे. सो आपण देवाकडे जातो शांती मागायला, पीस मागायला, परंतु आपल्याला कळलं पाहिजे की ह्या जगाचे दोन स्वभाव असतात, जन्म आणि मृत्यू. राईट. आणि ह्या जगामध्ये फक्त एकाच साईडला बघत राहणे आणि बघत चालणे म्हणजे आपण ऍक्च्युली प्रगती करत नाही आहोत अध्यात्माकडे. कारण त्याला दोन गोष्टी सांगितल्या जातात. भौतिक स्वभाव जो आहे ना, भौतिक जगत, त्याला दोन असतात. एक असतं स्टॅबिलिटी आणि एक असतं चेंज. आपण जनरली दोन गोष्टी करता, स्टॅबिलिटी करता भगवंताकडे जातो की मला स्टेबल होऊ दे, मला जीवनामध्ये स्टेबल होऊ दे, मला आयुष्यामध्ये स्टेबल होऊ दे, माझ्या बिझनेसमध्ये स्टेबल होऊ दे, माझ्या मॅरिड लाईफमध्ये स्टेबल होऊ दे, मला सगळीकडे स्टेबलच होऊ दे. पण चेंज आहे ना जगामध्ये, दुसरी बाजू आपली चेंज आहे की नाही? तुमची स्टेबिलिटी जास्त काळ टिकणार नाही. एखादा आता तुम्ही व्यवस्थित तरुण असाल, तुम्ही तरुण राहाल का? अरे कृष्ण, जे म्हातारे झाले ते म्हणतायत हो बरोबर, नाही राहणार. आणि आता अंडी घेऊन कशा आलास आणि मग काय? अरे कृष्ण, अरे कृष्ण, स्टेबिलिटी जगात चेंज होत असते. राईट. सो नाव ऍक्च्युली स्टेबिलिटी करता आपण जातो. राईट. पण ऍक्च्युली स्टेबिलिटी इज नथिंग बट इल्युजन. भ्रम आहे जगामध्ये. स्टेबिलिटी आहे का कुठे मला तुम्ही सांगा? तुमच्या जॉबमध्ये स्टेबिलिटी आहे? हरे कृष्ण. सी, ओव्हरऑल पिक्चर बघायचा प्रयत्न करा. स्टेबिलिटी ऍक्च्युअली इज लार्ज अन इल्युजन. इवन दो आपल्याकडे स्टेबिलिटी असेल, बट स्टील इज अंडर इल्युजन ओनली. भ्रमामध्येच आहोत आपण. कारण जगामध्ये काहीच स्टेबल नाहीये, काहीच स्टेबल नाहीये. सो नाव आता तुमचं उदाहरण घ्यायला घेतलं, आपण इथे बसलेलो आहोत. आपलं शरीर हे मिनिटा चेंज होत आहे का नाही? आपल्या शरीरामधले जे सेल्स आहेत चेंज होत आहेत ना? होत आहेत ना? ते नाही होत आहेत. आपले अवयव हे जुने होत आहेत, म्हातारे होत आहेत, आणि इव्हेंच्युअली म्हातारे झाल्यावरती त्याचा विनाश होणार आहे. मग आपण ह्या गोष्टी बघायला विसरतो, ह्या विश्वरूपाच्या विश्वरूपाचं दर्शन जर अशा प्रकारे केलं नाही तर. म्हणून जसं तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं, लोक काय करतात, लोकांना फक्त एकतर्फी दर्शन घ्यायची सवय असते. तुम्ही जेव्हा राधा गोपीनाथचं दर्शन घेता तेव्हा राधा गोपीनाथच्या दर्शनामध्ये तुम्हाला, जसं व्यासदेवाने, तुम्ही प्रथम स्कंदमध्ये गेलात, व्यासदेवाने जेव्हा ध्यान केलं शम्यप्राश्य सरस्वतीच्या तटावरती,
तेव्हा त्यांना त्या दर्शनामध्ये फक्त भगवंत नाही दिसले, त्यांना काय दिसलं? माया पण दिसली, आणि सोबत हे पण दिसले की जगामध्ये जीव कसे संघर्ष करत आहेत. तर तुम्ही बाहेर जेव्हा निघता, बसमध्ये बसता, ट्रेनमध्ये फिरता, फ्लाईटमध्ये घुमता, तुम्हाला असं दिसतंय का जगामध्ये जीव किती संघर्ष दिसतंय का? असं तुम्हाला कधी जगामध्ये किती जीव संघर्ष करतो तुम्हाला दिसतं का? असं दिसतं का? नाही दिसत. तुम्हाला काय दिसतं? अरे हा किती भारी आहे, अरे हा किती श्रीमंत दिसतोय, अरे किती गोड आहे. तुम्हाला संघर्ष दिसत नाही जगामध्ये ऍक्च्युली. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा प्रभुपादांनी जेव्हा अमेरिकेमध्ये बघितलं सगळ्या लोकांना, प्रभुपाद म्हटले किती संघर्ष करतात लोक या जगामध्ये. आणि ऍक्च्युली तुम्हाला दिसेल कधी कधी. लास्ट टाइम मी जेव्हा इथे गेलो होतो, कुठे गेलो होतो मी, साऊथ इंडियाला कुठेतरी गेलो होतो, तो प्लेन मध्ये साईडला बसलेले माणूस होता, ते मागतात ना चहा बिया प्यायला काहीतरी, ते त्यांचं असतं काहीतरी, आपण तर काही पित नाही. मग ते आलं की त्यांना कळतंय हरे कृष्णावाले पाणी बी नाही लेंगे शायद, हार्डली पाणी पिते तो पिते. मग त्याचं काहीतरी झालं, त्यांनी ते साखर असते पुडीमध्ये असतं, साखर तिथे याच्यात टाकतात, ती ग्लासमध्ये टाकतात, तर ते फक्त पॅकेट त्याच्या अंगावरती पडलं, बस हरे कृष्ण. माझ्या बाजूलाच बसला होता तो, तर माझ्या पुढच्या सीटवरती होता तो. साखर फक्त पडली म्हणून त्याने एवढा गोंधळ केला, एवढा बवाल केला, त्या बिचारे एअर होस्टेसचं वाट लावलं सगळं. मी म्हटलं याच्या जीवनामध्ये काय झालं असेल, फक्त साखरचं एक पॅकेट पडलं, त्याने ते पॅकेट बाजूला ठेवून बोलला असता ठीक आहे जाने दो. पूर्ण 2 तासापर्यंत तो तसाच होता. तुमको सेवा करने नहीं आता है, तुमको ये नहीं आता है, किस लिए तुम लोग आते हो, क्यों आते हो यहाँ पे. अरे मग एवढं जर होतं तर मग इकॉनॉमी क्लासमध्ये कशाला बसला, बिझनेस क्लासमध्ये बसायचा होता. आणि मग बिझनेस क्लासमध्ये जर पडलं असे साखर तिथे पण बोंबलला असता तो. 2 तास तो नुसता तसंच होता तो, म्हणजे असाच बघत होता हरे कृष्ण. आणि लोक म्हणतात किती स्टेबिलिटी आहे जगामध्ये, किती लोक आनंदी आहेत, हो किती भारी लोक आहेत, किती श्रीमंत आहेत. बघा लोक रिक्षामध्ये ट्रॅव्हल करतात, बसमध्ये जातात, ते बघा फ्लाईट मधून लोक उतरलेत, वाव काय फॉर्च्युनेट लोक आहेत हरे कृष्ण. त्या लोकांचं फॉर्च्युन बघून घ्या जरा तुम्ही. त्यांना 2 तास निवांत बसता येईना, आणि प्रॉब्लेम काय, फक्त एक साखरेचा ते काहीतरी एक छोटस एक पॅकेट पडला त्याच्या अंगावरती बस. म्हणजे हा मनुष्य जीवनामध्ये किती त्रस्त असेल विचार करा. हा जेव्हा घरी जाईल आणि घरी जर समजा ग्लास पडला पाण्याचा याच्या अंगावर ना काहीतरी, हरे कृष्ण, विश्वरूप प्रकटेल तिथे. म्हणून ना आपण जगाच्या दोन्ही साईड बघणे जरुरी आहे की या जगामध्ये ऍक्च्युली स्टेबिलिटी नाहीये. आणि स्टेबिलिटी नसण्याचं कारण काय आहे याला इथे अनालाइज करताना ऍक्च्युली किती वाजले, 8:30 वाजले, अजून आहे आपल्याकडे थोडासा वेळ. ना तुम्ही ते ऐकलं असेल बऱ्याचदा, ते काही कथाकारच्या याच्यामध्ये मी ऐकलं होतं. जनरली आपल्या करताना भगवंत नेहमी टप्प्याटप्प्याला क्षणाक्षणाला वॉर्निंग देत असतात, यु नो. आणि हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. सर्वात पहिले जर काय आजकाल होत असेल ना माणसाला, तर तिची केस पिकतात. काय आमच्या इथे माताजी आहेत, म्हणजे मी काय जाऊन बघत नाही असं त्यांना, पण एकदा प्रोग्राम मध्ये म्हणजे ज्यांच्या घरी एकदा मी डीटी वेलकम केली होती, यु नो, तर फोटो काढले होते. एक फोटो एक असा अँगलने आला की त्यांच्या केसामध्ये बरोबर एक पांढरा असा एक पॅच, पांढऱ्या केसांचा, हरे कृष्ण. आणि मला माहिती आहे ते किती मेकअप करतात आणि काय करतात, व्हॉट एव्हर. जे डिवोटी असते ते आपले लोकल डिवोटी, मला माहिती आहे कुठे काय राहतात, कसे राहतात. त्यांना जर असं दाखवलं, आणि मला माहिती आहे किती लोक शॅम्पू वगैरे वापरतात आणि हे वापरतात, काय म्हणतात त्याला, ते केसाचे काय असते, ते काळी केस बनवायची काय असते, ती तुम्ही वापरता म्हणजे. अरे कृष्ण. आमच्या मंदिरामध्ये एक आमचे डिवोटी आहेत, सुपरवायझर, आणि त्यांचे काउन्सलर आहेत, माताजी काउन्सलर का प्रभूजी आहेत. तर त्या माताजी त्यांना सांगतात, कारण ते प्रभूजी पण वापरतात, त्यांचं झालं असेल 50 झाली असेल ते वापरतात, तर ते काउन्सलर सांगतात नाही लेके आना. आणि त्यांची मी विचार करतो त्यांची केस एवढी काळी कस काय, 60 झालेले वय, त्यांचा मुलगा आहे 40 वर्षाचा, यांची 60 तर नक्की झाली असेल वय, म्हणजे केस काळी कशी असतात त्यांची एकदम. नंतर मला कळलं की डाय लावतात. ते काही प्रॉब्लेम नाही, लावा तुम्ही डाय वगैरे. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी स्टेबिलिटी आपल्याला वाटते जगामध्ये आहे ती स्टेबिलिटी नाहीये. देयर इज अ चेंज इज हॅपनिंग, बट त्या चेंजला आपण स्वीकार करत नाही. तर नो प्रॉब्लेम, कधी कधी तुम्हाला प्रिचिंग करण्याकरता केस काळी ठेवावे लागतात. तुम्ही जर कुठल्या प्रोग्राम मध्ये गेलात, कोण अरे म्हातारी बाई कोण आली इथे,
राईट. समजा एखादा सिनियर काउन्सिलर आहे, कुठल्या मोठ्या मीटिंगला गेली असेल किंवा व्हॉट एव्हर, ते ऐकत नाहीत म्हणून त्यांचं नाव पण सांगितलं मी कोण आहे. ते मला व्यवस्थित ओळखतात. पण ते प्रचार किंवा एखाद्या कार्य करता आपल्याला ठीक आहे, पण आपल्याला कळलं पाहिजे की इव्हेंच्युअली आपण चेंज जो आहे, बदल, त्याला प्रतिकार करत आहोत जगामध्ये. राईट. म्हणून ते कथाकार म्हणतात की सर्वात पहिले तुमची केस पिकतात, पण आपण काय करतो, डाय करून म्हणतो अरे कितने भी पकने दो, मेरे तो थोड़ा पैच ही पकेगा ना, लेकिन मेरे पास तो पूरा सर के लिए डाय है, पूरा बाल भी पक जाए तो मैं डाय लगा दूंगा. आमचे सिक्युरिटी इथे कधी कधी लावतात, आणि दाढी पण असते ना, इथे लावली तर ती इथे पण लावायला लागते, बरोबर आहे. नाही तर मग कळतं अरे इधर डाय लगा इधर नाही लगाय. पण कसं असतं की इथली जी असते ना ती लवकर उडून जाते ना. मग कधी कधी आम्हाला दिसतं ब्लॅक अँड व्हाईट, वरती काळे आणि इथं पांढरे, मग कळतं की अरे बापरे, स्टेबिलिटी नाहीये, चेंज हो रहा है. सो आपण प्रतिकार करतो. सो दिस इज समथिंग फर्स्ट थिंग, आपली केस पिकत असतात. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की सेकंड, जेव्हा आपल्यावरती आघात होतो तेव्हा आपले दात खराब होतात. ऑलरेडी बऱ्याच लोकांचे बरेच दात खराब झाले असतील, किती दाताचे रूट कॅनल झाले असतील. माझे तर आजपासून 8-9 वर्षापूर्वी दाताचे रूट कॅनल झालेले आहेत, 2-2. एका दातात झालेल्या, दुसऱ्याचा मार्गावरती आहे. मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, दात खराब होतो क्या हुआ, आज तक संसार में. ऍक्च्युअली हे कसं असतं ना, सगळे इंडिकेशन भगवंताकडून सगळे इंडिकेशन असतात की अभी सिरियस हो जाओ, देखो तुम्हारे बाल पक रहे हैं. नहीं मेरे बाल किधर पक रहे हैं, मैं तो काले डाई लगा के मैं एंजॉय करूंगा. ठीक है, तो तुम्हारे दांत निकाल देता हूँ, तो क्या हुआ, मैं अपने आर्टिफिशियल दांत लगा लूंगा ना. अब तक आपने संसार में इतना कुछ खाया, अभी प्रसाद खाओ. नहीं, मैं दांत लगा के खाऊंगा. ठीक आहे, भगवंत म्हणतात की ठीक आहे, दात जरी तुझे झाले, केस आपली पिकली, दात आपले खराब झाले, भगवंत म्हणतात की अभी आपको आंखों की दृष्टी है ना, वो कम कर देता हूं मैं. आपली दृष्टी पण जाते ना. बऱ्याच लोकांना चष्मा लागला असेल ऑलरेडी, मला अजून लागला नाही, म्हणजे आता मार्गावरती दिसते. हे मला आठवलं आता की मला पण लागेल हळूहळू. चेंज होईल ना आयुष्यामध्ये, राईट. मग लोक म्हणतात दिखेगा नहीं तो क्या हुआ, मैं पिक्चर देखने गया टीवी में, दिख नहीं रहा है, कोई बात नहीं, चष्मा लगा लो और उससे अच्छा बड़ा दिखता है. हे लोक प्रतिकार करायचा प्रयत्न करतात चेंजला. इव्हेंच्युअली लोकांच्या कंबरी मोडायला चालू होतात. लोक म्हणतात क्या प्रॉब्लेम आहे, मी लकडी उठा के चलूंगा. आणि म्हातार पण तुम्ही बघितलं असेल, म्हातारी लोक पण कुठे कुठे टुरिस्ट स्पॉटला जातात, हॉलिडे स्पॉटला जातात. आमचे एक सत्संगला मी जातो, तिथे भागवतम क्लास घेतो मी, आणि त्यांना नेहमी सांगत असतो जप करो, अभी आपका समय हो गया है. सगळे मला वाटतं 60च्या वरती असतील सगळ्या त्या. एक 12-15 माताजींचा ग्रुप आहे, त्यांना फक्त भागवतम क्लास घेतो मी. तर लास्ट टाइम एक माताजी आली नाही, ती मला वाटते 65च्या आसपास असेल ती. मी म्हटलं किधर गई हो, म्हणे व्हिएतनाम गई हो. म्हणजे व्हिएतनाम इस उम्र में किसके लिए, पिकनिक प्रभूजी, हॉलिडे स्पॉट आहे व्हिएतनाम. म्हटलं आता वानप्रस्थ झालेला आहे, तुम्ही वानप्रस्थीमध्ये आता व्हिएतनामला फिरणार तर काय होईल तुमचं, राईट. आता आपलं वय झालेलं आहे, बसून एक ठिकाणी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण आपल्याला कळत नाही ते. पण इव्हेंच्युअली भगवंत काय करतात, सगळं मोडून काढतात आपलं. आपले जसं तुम्हाला दिसते विश्वरूप मध्ये दर्शन, चुरा करून टाकतात पूर्ण पावडर, आणि थोडं जरी पडायचा प्रयत्न केला थेंब जिभेने आपल्या वरती घेऊन पूर्ण पिऊन टाकतात. काही भगवंत सोडून देत नाहीत. म्हणजे ह्याला ना एक सुंदर स्टेटमेंट दिलं, त्याला म्हणतात सी गॉड डिस्ट्रॉइज टेम्पररी. हे सगळे आपले टेम्पररी ज्या गोष्टी आपल्या जगामध्ये आपण घेतलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींना भगवंत नष्ट करून टाकतात. का नष्ट करतात, जनरली आपण देवाकडे कशा करता जातो, देव माझं चांगलं व्हायला पाहिजे, मला शांती भेटली पाहिजे. पण देव तुम्हाला जीवनामध्ये अशांती देतो. इन द सेन्स की इव्हेंच्युअली वी हॅव टू कम टू नो की मला आता एक अशा मार्गावरती निघायला लागेल जिथे अशांतीच आहे. मग आता विचार करायचे, म्हातारे लोक आहेत ना, जनरली तुम्हाला सांगतो सिरियसली, सर्वात जास्त घरामध्ये फ्रस्ट्रेटेड लोक हेच असतात, म्हातारे लोक. जर यांनी आयुष्यामध्ये अगोदर भगवत भक्तीचा अभ्यास केला नसेल तर म्हातारपणामध्ये हायेस्ट फ्रस्ट्रेशन येतं. का, कारण इंद्रियतृप्ती करायची सवय गेलेली नसते. पण इंद्रियतृप्ती म्हातारपणामध्ये करू शकत नाही. नातू आपला भरभरून रबडी पितोय, आजोबा बघतात काय करावं मी आता. नातू जलेबी खातोय, मला डायबिटीज आहे, मला बीपी आहे. नातू तोडतोय एकदम मोठे मोठे सॉरी ते काय म्हणतात त्याला, ते मी काहीतरी वेगळं सांगत होतो. ते कडक पदार्थ तुम्ही तोडता दाताने. सॉरी काय,
ऊस, हा ऊस 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 सात्विक उदाहरण, ठीक आहे ना. पण आजोबा म्हणतील अरे माझ्या जातच नाही, मी काय तोडणार, राईट. आणि तुम्ही ते आजोबा कधी कधी टीव्ही मध्ये बघत असतील विको वज्रदंतीची ऍडव्हर्टाईज, ते ऑलरेडी तोडलेलं असतं, फक्त जाताने कट करून काढतात ते ऍक्शन, ते ऑलरेडी कट करून ठेवलेलं असतं आणि तो कलाकार जो असतो तो असा कटकन तोडतो. आजोबांना वाटतं मी पण विको वज्रदंती लावेल, मैं भी तोड पाहूंगा. पण आपल्याला कळलं पाहिजे की आपली ही अशी अवस्था इव्हेंच्युअली ह्या क्षणाला जाणार आहे आणि भगवंत हे सगळं नष्ट काय करतात, सो दॅट, त्याला असं म्हणतात गॉड डिस्ट्रॉयज टेम्पररी टू मेक वे फॉर इटर्नल. भगवंत ह्या जगातील तात्पुरत्या गोष्टींना नष्ट करतात जेणेकरून आपण सनातन गोष्टींकडे लक्ष देऊ, हा उद्देश असतो. आणि ज्याने आपल्या तारुण्य अवस्थामध्ये किंवा मिडल एज मध्ये भगवत भक्तीचा अभ्यास केला नाहीये त्यांना म्हातारपणामध्ये कठीण जातो, फार कठीण जातं. सर्वात जास्त चिडचिड, कारण फ्रस्ट्रेशन असतं आयुष्यभराचं, ये ठीक से नहीं हुआ, वो ठीक से नहीं हुआ, यू नो मैंने सोचा था कि ये ऐसा होगा, नहीं हुआ तो क्या करोगे, अभी दिन भर चिल्लाते रहोगे नाती पोते के अपने, चिल्लाने से कुछ होने वाला नहीं है. अभी तो आपको तयारी करनी है आगे निकलने की, बट पीपल आर नॉट प्रिपेयर्ड, राईट. अशा प्रकारे. आणि हे सगळं भगवंत काय करतात, कारण जोपर्यंत आपलं हृदय ह्या जगातील गोष्टींकडे आसक्त आहे, यु नो, तोपर्यंत आपण जगामध्ये आसक्त असतो आणि तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहावं लागतं. म्हणून भगवंत अशा अनेक अनेक संतांच्या माध्यमाने, स्वतःच्या अवताराच्या माध्यमाने नेहमी येऊन हे संदेश द्यायचा प्रयत्न करतात, या जगामध्ये सगळ्या गोष्टी काय टेम्पररी आहेत. तुमच्या सोबत काय जाणार आहे, तुम्ही जेवढं जप केलं असेल तुमच्या आयुष्यभरामध्ये आणि जेवढी वैष्णव सेवा केली असेल, बस तुमची वैष्णव सेवा, जप आणि भगवंताची जी तुम्ही आराधना केली असेल तेवढंच जाणार. म्हणजे विचार करा, आज तुमच्या घरात बघा, तुम्ही जरा आजूबाजू बघून घ्या, जरा घरामध्ये तुमच्या आजूबाजूला काय काय बघून घ्या. त्यातलं काहीच तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, लिटरली काहीच घेऊन जाऊ शकत नाही. कितीही मोठं जरी प्रचंड, मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा, आमचा एक मित्र होता शाळेमध्ये, त्याने त्याच्या आई वडिलांनी कष्ट करून घर बनवलं होतं. म्हणजे ते बिचारे एवढे पहिले गरीब होते म्हणे, आणि त्यांनी एवढे मेहनतीने, म्हणजे त्याचे वडील नंतर गटप्रमुख झाले, काय ते म्हणतात शाळेमध्ये असतात ते गटप्रमुख, नंतर काय काय झाले, आणि त्याची आई पण टीचर होती. एवढं मोठं घर बांधलं आणि त्याच्या घराचं नाव ठेवलं. घराचं नाव काय ठेवलं असेल त्याने, संघर्ष साधना. घराचंच नाव होतं, हो संघर्ष साधना. आम्ही म्हटलं यार, आता आपल्या डिवोडीने बघितलं म्हणतील वाव स्पिरिच्युअल लग रहा है, संघर्ष करके साधना करताय, हे संघर्ष साधना. तसं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की बघा आम्ही, आणि मोठं पाठी होती घराची, संघर्ष साधना. पण आता तुम्ही विचार करा की माणसाने कमवलं, बनवलं, सगळं केलं, पण जर अध्यात्म नाही केलं आपण, तर आपल्यासोबत काहीच, लिटरली काहीच जाणार नाही आपल्यासोबत. म्हणून जेव्हा अशा आपण डिस्क्रिप्शन वाचतो शास्त्रामध्ये, ह्या सर्व डिस्क्रिप्शनच्या माध्यमाने आपल्याला एक जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याला जास्त टाइम कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, है ना. कशा प्रकारे आपण चॅन्टिंगला प्रायोरिटी दिली पाहिजे, वैष्णव संघाला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ठीक आहे, जोपर्यंत आपण वापरू शकतो वापरून घ्या. कृष्ण सेवेमध्ये सुद्धा वापरू शकता, वापरून घ्या. परंतु अल्टिमेटली आपण जर त्यांना भगवत भक्तीच्या मार्गामध्ये जर पूर्णपणे युक्त नाही केलं, तर आपली पराजय तर होणारच आहे इव्हेंच्युअली. म्हणून भगवंत काय करतात, नष्ट करतात त्यांना. म्हणून तिथे वर्णन दिलेलं आहे की सदर्शनते चूर्णते उत्तम अंगय, राईट. सगळ्यांचं काय होतंय, चुरा होतोय. अमी चतम धृतराष्ट्रस्य पुत्रवा, सगळ्यांचं काय होतंय, चुरा होत आहे. प्रभुपाद लिहितात, पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला जे जे काही पाहण्यात इच्छुक आहे ते दाखवण्याचे वचन दिले होते. आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी भीष्म, द्रोण, कर्ण आणि धृतराष्ट्रपुत्र व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे. यावरून दर्शवले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल. अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचा संहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो. याचप्रमाणे कर्णाचा संहार होणार आहे. केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचा संहार होणार आहे असे नाही, तर अर्जुन पक्षातील काही महान योद्ध्यांचा सुद्धा विनाश होणार आहे. सो इट इज लाईक दॅट. सो नाव किती मिनिटं राहिली आपल्याकडे, अजून 15 मिनिटं आहेत, 20 मिनिटं आहेत, राईट. सगळे आहात तुम्ही जागेवरती. हरे कृष्ण. ऑर्डर लावा, तुम्ही डाय लावा, सगळं करा, परंतु भगवंतांच्या प्रीती करता करा. बरोबर ना, प्रीती गोविंद माताजी.
वृंदावन मध्ये गोपीज ज्या होत्या त्या सजायच्या, पण कुणा करता? कृष्ण प्रीती करता, की कृष्ण आपल्याला बघून प्रसन्न झाले पाहिजे म्हणून स्वच्छ राहायचं, साफ राहायचं, शरीराला व्यवस्थित मेंटेन करायचं, जेणेकरून आपण त्यांची सेवा करू शकू. राईट, तुम्ही लावा, काही प्रॉब्लेम नाही. पाठवून देईन मुंबईला, तुम्ही जर बोलला तर कुरिअर करेल मी. राईट, ऑफर करून राधा गोपीनाथला, मग तुमचे केस चकाकतील एकदम परमनंट. राईट, परंतु सगळं भगवंताच्या सेवा करता करायचं ना हो. आता एवढं सगळं झाल्यावरती हे जे चित्र बघितल्यावरती एकदम आहे ना, की भगवंत सगळं नष्ट करतायत. राईट, आणि हे जे चित्र आहे भगवंताचं नष्ट करण्याचं, हे भगवंत का नष्ट करतात? कधी कधी तुम्ही लहानपणी तुम्ही बघितलं असेल, तुम्ही खेळायला जाता लहान मुलांना घेऊन, किंवा तुम्ही स्वतः गेला असेल खेळायला, आणि तुम्ही जेव्हा नदीच्या किनारी जाऊन ते भातुकलीचं सगळं बनवता, तुम्ही बिल्डिंग बनवता, बंगला बनवता, किचन बनवता, शाळा कॉलेज सगळं बनवता, आणि संध्याकाळी जेव्हा आई म्हणते चल चल जायची वेळ झालेली आहे, तुम्ही जर ऐकलं नाही तर आई काय करते? तोडून टाकते, बंद झाला चल. मग तुम्हाला दुःख होतं, अहो माझं घर तोडलं, माझी बिल्डिंग, माझी शाळा, माझं किचन. आपण किती मूर्ख आहोत जरा विचार करा. भगवंत जेव्हा या जगामधील सगळ्या गोष्टी तोडतात, नष्ट करतात, तोडून फेकून आपल्या हातात ना, चल फेकून दे तिकडे, माझ्या हातातलं खेळणं तोडून दिलं. अगं बाई वेडी, जसं ते मंगलाला म्हणत होते ना, काय मंगला नाही सॉरी, तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी काय म्हणत होती? तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणले ना, चल ग आता तुकाराम बीज येत आहे ना, ते म्हटले ना चल ग आपण जाऊया वैकुंठाला. ते म्हटली आता कुठं जायचं व, आता तर माझी मंगला दूध द्यायला लागली. अरे कृष्ण, आता मंगला जर इथे एक असेल, तिथे सुरवी गाया आहेत अनंत दूध देणाऱ्या, पण ते सगळं डिस्कशन ऐकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. एका म्हशीच्या मागे राहून काय फायदा इथे? आणि ती म्हैस पण किती वेळ दूध देईल? ती पण म्हातारी होणार ना. अशी स्थिती आपली जगामध्ये आहे. राईट, मग आता हे चित्र बघून अर्जुन काय करतो? दोन प्रकारच्या तुलना करतो श्लोक नंबर 28 मध्ये. राईट, आणि या तुलना करून तो ऍक्च्युली सांगायचा प्रयत्न करतो की भक्तांची स्थिती वेगळी असते आणि अभक्तांची स्थिती वेगळी असते. या जगामध्ये जेव्हा भक्त संघर्ष करतात, आपण पण संघर्ष करणार ना, आपले पण केस पिकणार, आपले पण दात गळणार, आपले पण पाठण दुखणार, आपल्याला पण ऍसिडिटी होणार, बीपी होणार, डायबिटीज होणार, बऱ्याच लोकांना बरेच आजार होणार. पण भक्तांचा संघर्ष वेगळा असतो आणि अभक्तांचा संघर्ष वेगळा असतो. हे सांगण्याकरता अर्जुन दोन तुलना करत आहे की भगवंत या जगात सगळ्या गोष्टी नष्ट करतात, परंतु भगवंत फार प्रेमळ आहे. तो ज्याप्रमाणे आई प्रेमळ असते, आपल्या वाहतुकीचा खेळ संपूर्ण आपल्याला घरी घेऊन जाते, त्याप्रमाणे भगवंत सुद्धा काय म्हणतात, बस ग बस झालं हे सगळा संसार तुझा डुप्लिकेट, हे डुप्लिकेट सगळ्या गोष्टी, चल तुला ओरिजिनल जगाकडे घेऊन जाते. पण आपण तयार आहोत का? तयार आपण? हरे कृष्ण, तयार आहोत आपण? ती म्हणाला अहो आम्हाला भाजी भाकरी खायची सोडून द्या आता. आम्ही भाजी भाकरी खायला तयार झालो, 9:15 वाजले. राईट, मग ते अर्जुन दोन तुलना देणार आहे आणि त्या तुलनेच्या माध्यमातून समजवेल तो. श्लोक नंबर 28 नंबरचा श्लोक. मैथिली राणी माताजी ते आहेत का? हा, वाचताल तुम्ही माताजी? वाचा श्लोक नंबर 28. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या सुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. तर इथे पहिली एनर्जी दिलेली आहे नद्यांची. नद्या ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सागरामध्ये प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सगळे योद्धा तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. राईट, सेकंड एनॉलॉजी दुसऱ्या श्लोकामध्ये दिलेली आहे, श्लोक नंबर 29. आपण दोन्ही मग श्लोकांचे तात्पर्य एकत्र बघू. महेश राऊत प्रभूजी वाचा श्लोक नंबर 29. आहेत का इथे महेश राऊत प्रभू? ओके, प्रभूजी मदत करतायत माताजींना भाजी भाकरी बनवायला. हरे कृष्ण. मधुर ब्रज माताजी आहेत का इथे? मधुर ब्रज माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा, वाचताल तुम्ही श्लोक नंबर 29. 29 का? एक मिनिट प्रभूजी, कुकिंग करत होते मी. चालेल चालेल, काय हरकत नाही. श्लोक नंबर 29. एक मिनिट प्रभूजी.
यथा प्रदीप्त ज्वलन पतंग विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोका स्तवापि वक्राणी समृद्ध वेगा. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. येस, हरे कृष्ण. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समुद्र वेगा तथैव नाशाय विशंती लोका स्तवापि वक्त्राणि समुद्र वेगा. अशा चालीमध्ये वाचायचं. हरे कृष्ण. भले श्लोक भयानक असेल पण श्लोकामध्ये रस आहे. तर ही चाल असते 4 श्लोकांची. ठीक आहे. तर पहिली अनालॉजी आहे नद्यांची. नद्या समुद्रामध्ये जात आहेत. दुसरी अनालॉजी आहे पतंग. तुम्हाला माहिती आहे ना, पतंग हिवाळ्यामध्ये असतात. ते जनरली हिवाळा संपल्यावरती येतात, म्हणजे पावसाळा संपल्यावरती. जिथे जिथे लाईट असेल ना त्या लाईट मध्ये तेज गतीने जातात. आणि मध्ये जर काच जरी असेल आणि दुसरीकडे प्रकाश असेल, जाऊन सरळ ठोकतात डोकं आपलं आणि आपटून मारतात तिथेच. राईट. तर हे 2 एनॉलॉजी देऊन 2 प्रकारच्या लोकांचं वर्णन करण्यात येईल. या नद्या म्हणजे नद्यांचं वर्णन एक आहे आणि याचं एक वर्णन आहे. कशाचं? कीट पतंगाचं. तर आपण ते बघूया नेक्स्ट टाइम, कारण हे डिस्कशन थोडं लांब जाईल याचं. आणि मग पुन्हा स्पीड पकडू आपण. पुढचे जे श्लोक आहेत ते पटपट होतील. पुन्हा मध्ये एखादा श्लोक येईल त्याला आपण स्पीड हे करू. अशा प्रकारे हा चॅप्टर पुढे जाईल. राईट. आपण याला पुढच्या याला घेऊया नेक्स्ट क्लासला, कारण याला कव्हर करायला टाइम लागेल. काय आहे तुमच्याकडे वेळ अजून? हरे कृष्ण. 1.5 तासामध्ये घायल होऊन जातात सगळे. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. आपण नेक्स्ट टाइम घेऊ, कारण याला तात्पर्य आहे. भले इथे तात्पर्य नाही पण आचार्यांच्या कमेंट्री मधून मी वाचेल. हा, बोला माताजी. म्हणजे माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, आपल्या श्लोकांकडून नाहीये. ऍक्च्युली मी हे बघते ना, मुस्लिम आता जे रोजा वगैरे पकडतात किंवा ते म्हणतात की आम्हाला चांगलं कार्य केलं तर आम्ही जन्नत मध्ये जाऊ, आपण म्हणतो स्वर्गामध्ये जाऊ. तर त्यांना जर शेवटच्या मृत्यूच्या वेळेला जर समजलं की भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवंत आहेत, आणि त्यांनी तर जीवनभर त्यांनी भगवंतांना कधी त्यांनी पूजन केलेलेच नाहीये, ते तर अल्लाची भक्ती करतायत. त्यांना माहिती पण नाही अल्लाह नेमकं कोण आहेत, भगवंतच आहेत ना कृष्ण, परंतु ते त्या मूर्ती पूजेला मानतच नाहीत प्रभूजी. तर त्यांना जर शेवटच्या क्षणी जर समजलं की भगवान श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि आपण काय केले आयुष्यभरासाठी, तर अशा लोकांना कोणत्या प्रकारची गती भेटते प्रभूजी? आपल्याला तर माहिती कृष्ण आहेत भगवंत. मग त्यांनी जर भगवंतांना जर मानलं तर ते भगवंताच्या धामी जातील शेवटला. हरे कृष्ण. हा ना, परंतु ते मानत नाहीत. ते तर अशा लोकांना किंवा दुसऱ्या संप्रदायातील लोक आहेत, धर्मातले लोक आहेत, ते लोकांना कशा प्रकारची गती भेटते? सगळे धर्म हे वेगवेगळ्या प्रकारचे एलिव्हेशन आपल्याला देतात, वेगवेगळ्या प्रकारचे एलिव्हेशन देतात. म्हणजे स्टेज बाय स्टेज. नॉट दॅट एव्हरीवन इज डायरेक्टली गोइंग टू द गोलोक वृंदावन. इव्हन आपल्यामध्ये जे भक्त आहेत ते सगळे वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. काही भक्त हे संत रसामध्ये असतील, काही दास्य रसामध्ये असतील, काही वात्सल्य, काही माधुरी आणि सो फोर्थ. आपापला जो आपण डेव्हलप केलेला रस त्या रसाप्रमाणे आपण प्रगती करणार. पण कुणी याच्यावरती जास्त कॉन्टम्प्लेट करायचं नाही की मला कुठला रस पाहिजे. आता आपल्याला एकच रस पाहिजे, तो म्हणजे दास्य रस. आपल्याला दास बनायचं, बस हे आपल्याला कळलं पाहिजे. भले गोपी असेल, गोपा असेल, कोणी असेल. राईट. सो दिस इज अमंग डिवोटीज. आउटसाइड लोकांना जनरली भगवत्ता जी आहे ती त्यांना मग असं होईल की नेक्स्ट लाईफ मध्ये त्यांना चांगली, जसं गीतेमध्ये कृष्ण म्हणतात ना, सुचेनाम श्रृणताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. या जीवनामध्ये जर आपण चांगली भक्ती केली आणि आपल्याला शेवटला समजा तुम्ही जसं म्हणताय की शेवटला त्यांना जर कॉन्सेप्शन कळलं की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, त्यांची आपण निवृत्त भक्ती केली पाहिजे, त्याने जर त्या प्रकारची तीव्र भक्ती केली तर ते जाऊ शकतात. पण जनरली शक्य होत नाही तसं, कारण सडनली आपले कॉन्सेप्ट आणि आपले कॉन्सेप्ट चेंज करणे एवढं सोपं नाहीये. राईट. इट टेक्स टाइम. ते जन्नत वगैरे आहे का प्रभूजी? जन्नत म्हणजे काय? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जन्नत म्हणजे स्वर्ग आहे. राईट. एक स्वर्गाची आयडिया आहे ती. जसं ख्रिश्चनिटीमध्ये म्हणतात की हेवन म्हणजे काय? स्वर्ग. बरोबर आहे का नाही? आणि आपल्या भाषेमध्ये म्हणतात स्वर्ग. पण आपण कुठे जाणार? आपल्या स्वर्गात जायचं नाही. आपल्याला कुठे जायचंय? भगवतधामला. हा, भगवतधाम म्हणजे काय? वैकुंठ लोक. आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायात बघितलेलं आणि आपण सगळे वृंदावनाला जायचंय.
हरे कृष्ण. सकाळी 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 16 माळा पूर्ण झाल्या. आणि म्हणून तुम्ही जाणार गोलोक वृंदावनला. तुम्ही सिन्सिअर आहात, राईट? कुठलं म्हणताय प्रभूजी मला? काय मला म्हणालात का प्रभूजी? नाही, तुम्ही तर जाणारच आहात. तुम्ही तर वृंदावन ऑलरेडी, तुम्ही तर वृंदावन मध्ये जातो. नाही नाही प्रभूजी, आपला भाऊ नाही ना, म्हणजे आपला भाऊ तसा पाहिजे ना प्रभूजी. होईल, हृदयातला. तुमचा भाव होईल. भक्तांच्या संगतीमध्ये सगळं शक्य होईल, राईट? सो पॉइंट इज, सी, ख्रिश्चनिटी असेल, इस्लाम असेल किंवा बाकी सगळे धर्म असेल, मोस्ट ऑफ द इव्हन हिंदुइझम मध्ये सुद्धा बरेच धर्म हे कर्मकांडी स्तरावरती असतात. की ह्या जगामध्ये राहताना आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे, पण तसं होत नाही. हरे कृष्ण जसं आपण डिस्कस केलं. आणि नंतर काय असतं, ह्यांना फक्त ह्या जगात नाही, ह्या जगातनं बाहेर गेल्यावर सुद्धा त्यांना काय पाहिजे असतं? स्वर्ग पाहिजे असतं. म्हणजे जन्नत किंवा हेवन, हे सगळे स्वर्गाच्या संकल्पना आहेत. याच्यामध्ये हार्डली एखादा प्युअर डिवोटी भेटतो जो प्युअर, म्हणजे त्यांच्यामध्ये इस्लाममध्ये पण असेल एखादा, किंवा ख्रिश्चनिटीमध्ये असेल तर जीसस क्राइस्ट होते, किंवा त्यांच्यामध्ये काही असे संत आहेत, त्यांच्या जर तुम्ही प्रार्थना बघितल्या तर ऍक्च्युली आपल्या भागवतच्या प्रार्थनाला मॅच करतात त्या. जसं एक भागवतामध्ये इंग्लिशमध्ये एक त्यांच्या बायबलमध्ये एक प्रेयर आहे. त्या प्रेयरचं ट्रान्सलेशन आहे, गॉड इज जस्ट अ प्रेयर अवे. म्हणजे गॉड इज जस्ट अ प्रेयर अवे. जसे मी ऐकले, मग तुम्हाला कुठला फास्ट टाइम आठवलं भागवतामधला? म्हणजे भगवंत केवळ एक प्रार्थनेपासून दूर आहेत तुमच्या. तुम्हाला कुठला प्रसंग आठवला भागवतामधला? इन्स्टंटली तुम्हाला गजेंद्र मोक्ष आठवला पाहिजे, किंवा तुम्हाला द्रौपदीचं हरण आठवलं पाहिजे, की द्रौपदीने प्रार्थना केली आणि भगवंत प्रकट झाले, गजेंद्राने प्रार्थना केली आणि भगवंत प्रकट झाले, राईट? मग पॅरलल आहे ना, राईट? तर असे काही लोक असतात, पण जनरली इट्स व्हेरी हार्ड टू फाइंड प्युअर भक्त. आपल्या हिंदू धर्मामध्ये पण प्रभूजी, मी ते स्वामी समर्थांचे ते फोटो वगैरे मी यांना बघितले, तर ते त्यांना मुकुट वगैरे घातलेले, त्यांना भगवंताचं रूप दाखवलेलं, हे कितपत प्रभूजी योग्य आहे? हा, ते आता तुम्हीच ठरवायचं, कारण त्यावरती माझी काही टिप्पणीच नाहीये. हरे कृष्ण. भगवंताचं ते पाठीमागं आणि हेच आहे ना भगवंत आहेत असं. तुम्हाला माहिती आहे ना, शास्त्रामध्ये व्याख्या दिलेली आहे भगवंत कोण आहेत, भगवंतांचे अवतार काय आहेत. मग आपण कुणाला अवतार मानला पाहिजे, कुणाला भगवंत मानला पाहिजे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, राईट? आणि ज्यांच्या ज्या श्रद्धा आहेत, त्यांच्या श्रद्धा आहेत, त्यांना आपण सांगायचं भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे. आता आपण ज्यांना जाऊन प्रिचिंग करून त्यांना आपण हे करू शकत नाही, पण आपण सेफ राहायचं आणि आपल्या मार्गामध्ये चालत राहायचं, की ठीक आहे. हा प्रश्न प्रभूजी माझ्या मनामध्ये बरेच दिवस चाललेला, आणि आता त्यांचं ते चालू पण आहे ना. इथं मथुरेमध्ये पण भरपूर मुस्लिम आहेत, त्यांचे रोजा वगैरे चाललेले असतात, ते त्यांचं ते हे म्हणत असतात ते. तर ते मी थोडासा विचार केला त्याच्यावरती. काल मी गेले होते मथुरेला, थोडा विचार केला की ह्यांच्या जर शेवटच्या क्षणी ह्यांना समजलं की कृष्ण भगवंत आहेत आणि आपण मथुरेमध्ये राहतोय, आणि तरी पण ते मांसाहार करतात, बाकीच्या गोष्टी करतात, आणि त्यांना जर शेवटी समजलं की भगवंत आहे आपण, आणि आपण कशा प्रकारे वागलोय, तर अशा लोकांना कशा प्रकारची गती मिळू शकते? हा प्रश्न प्रभूजी काल मला निर्माण झालेला. येस, त्यांना संकल्पना सडनली चेंज करणे सोपं नसतं, म्हणून त्यांना नेक्स्ट लाईफ मध्ये चांगली संधी भेटेल की पुन्हा ते डायरेक्ट मग वैष्णव परिवारामध्ये जन्म घेतील. आणि असे लोक मथुरेमध्ये भगवंतांनी मथुरेमध्ये आणले. हा, मग हा एक दुसरा प्रश्न आहे की जे धामवासी असतात त्यांच्या बाबतीत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही काही, कारण कृष्ण कोणाला कृपा देतील आपल्याला माहित नाहीये, राईट? पण आपण असा विचार करू नये की मी जीवनभर असं राहील आणि शेवटला मी असं करेल, अचानक कृष्ण आहे ओके अभिभक्ती करता, असं होत नाही. सो इट्स अ प्रोग्रेसिव्ह सायन्स, आणि ग्रॅज्युअली अभ्यास, साधक, एवढा सगळं साधना आपण का करतोय? मी जस्ट वृंदावनला जेव्हा आले होते ना, 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा आपलं जे कृष्ण जन्मस्थळ आहे त्याच्या बाजूलाच हे होतं, कत्तलखाना होता प्रभूजी. परंतु योगीजी आले ना तेव्हापासून तो कत्तलखाना पूर्णपणे बंद झाला प्रभूजी. येस प्रभूजी. वृंदावन मध्ये एकही नाही प्रभूजी, मुस्लिम आहेत पण इथे एकही कत्तलखाना नाही प्रभूजी. अगोदर होत होतं, आता मध्यंतरी मागच्या 3-4 महिन्यापूर्वी कमीत कमी 100 गायींना मारून टाकलं होतं मुस्लिमांनी. आणि इथून माझ्या घरापासूनच एक 15 मिनिट अंतरावरती पूर्ण गायींचे धडे वेगवेगळे केलेले होते. आणि मग तेव्हा पोलीस आले, तेव्हा त्या लोकांना पकडलं गेलं आणि मग त्यांना गोळ्या वगैरे घातल्या गेल्या प्रभूजी. 12-13 लोक होते प्रभूजी. योगीने स्टंट एकदम तुरंत घेतला होता प्रभूजी. पण आम्ही हे डोळ्यांनी बघितलेलं गायींना, असं हे त्यांचं पूर्णपणे हे केलेलं होतं प्रभूजी. हे लोक हिंदू धर्माची भक्ती करतायत, हे भगवंताला मानतायत, मुद्दाम त्यांनी ह्या प्रकारे व्यवहार केला. पूर्ण रोडवरती प्रभूजी सगळे धड असे पडलेले होते गायींचे. येस, तर लोक असे काही फॅनाटिकल असतात, त्यांना वाटतं की आपला धर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म आहे.
परंतु तुम्ही जर आता मध्ये बघितलं असेल योगीजींचं स्टेटमेंट वगैरे आणि कुंभमेळा वगैरे, आपल्यासारखे म्हणजे हिंदू धर्म जे आहे, म्हणजे जेवढे त्याला काय म्हणतात सहनशील लोक असतील असे कुठे तुम्हाला भेटणार नाही, राईट? विशेष म्हणजे सर तो प्रभूजी ते सगळे मुस्लिम निघाले, एकही हिंदू नव्हता. येस प्रभूजी. म्हणून आपल्याला योगीजींसारखे प्राईम मिनिस्टर पाहिजेत. हरे कृष्ण. नाही योगीनी खूप म्हणजे आता आम्ही तर सेफ आहे प्रभूजी, योगीजींच्या मुळे आहे. मी जिथे राहते तिथे यादव लोकांचा इलाका आहे प्रभूजी, पूर्ण यादव लोकांचंच हे होतं. परंतु जेव्हापासून योगीजी आले तेव्हापासून ते लोक शांत आहेत आता. नाहीतर प्रत्येक म्हणजे मुलींना आपण पोलीस स्टेशनला जरी गेलो ना तक्रार करायला तरी ते लोक तक्रार घेत नव्हते प्रभूजी. इथं मी बघितलेलं आहे प्रभूजी. परंतु आता काही नाही, आता एकदम शांत आहे प्रभूजी. आता ज्यांना असं वाटतं की वृंदावन मध्ये गेल्यावरती सगळं हरिबोल असतं. तिथे यादव आहेत ना ते खूप कट्टर आहेत प्रभूजी. हरे कृष्ण. It is not easy to stay in Vrindavan Dham, right? आध्यात्मिक लोकांना वाटतं की अरे आम्ही पण वृंदावनला जाऊ, आम्ही पण राहू. काही लोक इथं रिटायर होऊन जातात आणि काही लोक घर गृहस्थी सगळं आटपून जातात. त्यांना कळलं पाहिजे की भगवान की भक्ति कहीं भी आसान नहीं है. जितना करीब जाओगे उतना और तेज भक्ति करनी पड़ेगी. आतापर्यंत प्रभूजी थंडी आहे वृंदावनला. वृंदावनचं वातावरण पण हे नाहीये प्रभूजी. येस. आणि एकदा गरम झाल्यावरती एक्स्ट्रीम गरम होतं. भयानक प्रभूजी गरमी की सप्टेंबर पर्यंत गरमी असते प्रभूजी. आता बाकीचे जे लोक ऐकतात त्यांनी ठरवून घ्या वृंदावनला तुम्हाला जायचं असेल राहायला. हरे कृष्ण. आपल्याकडचं वातावरण खूप चांगलं आहे पुण्यातलं, मुंबईमधलं. वृंदावन मध्ये कधी कधी पाऊस पडतो. परवा दिवशी भरपूर पाऊस पडला, कधी काही होतं प्रभूजी. हरे कृष्ण. म्हणून धाम आहे ना तपस्या. कारण धाम मध्ये तपस्या नसेल तर मग कुठे असेल, राईट? तेवढं शुद्धीकरण पण आहे ना. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी आणि मग आपण चॅप्टरला पुढे घेऊन जाऊ. हरे कृष्ण. वांचा कल्पतरुभ्यश्च जय. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.